नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत जेएनसी सिटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध गिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांबळे. मित्र, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक हे जणू काही घोटाळ्यांचं माहेरघरच आहे की काय असं वाटायला लागतंय. पण झालं असं की 90च्या आणि 2000च्या दशकामध्ये या बँकेमध्ये कृषी उद्योगांना दिलेल्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली होती असे आरोप झाले होते आणि त्या अंतर्गत सहकार कायदा कलम 88च्या अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली होती. त्या संबंधीची कारणे नोटीस त्यावेळी दिलेली होती. आता कलम 88 काय आहे, तर सहकार कायद्याचं कलम 88 हे सांगतं की जर कर्ज वितरण प्रकरणामध्ये काही अनियमितता झाली असेल किंवा ते जास्तीचं कर्ज दिलं गेलेलं असेल तर त्या संदर्भामध्ये त्या संचालक मंडळावर, त्या कर्मचाऱ्यांवर, त्या अधिकाऱ्यांवर कलम 88 अंतर्गत निलंबनाची कारवाई होते आणि त्या संचालक मंडळाचं निलंबन होऊ शकते आणि पुढे त्या बँकेची, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवण्यासाठी काही काळासाठी बंदी देखील घातली जाते. याचबरोबर त्याची परिणती पुढे पुढे फौजदारी गुन्हा दाखल होऊन यांना जेलची देखील शिक्षा होऊ शकते. म्हणजे 88 कलम 88ची 88ची एवढी दहशत त्यावेळेस होती की त्यावेळेसचं सर्व संचालक मंडळ, तत्कालीन संचालक मंडळातले सर्व सदस्य आणि बँकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा रात्री झोपेत दचकून 88 म्हणून ओरडत उठत होते. मात्र नंतर हे सगळं प्रकरण निस्तरण्यात आलं आणि जेव्हा हे प्रकरण थंड बसत्यात गेलं तेव्हा कुठे या संचालक मंडळाचा आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र हे प्रकरण मिटतं नाही मिटतं तोच, नव्यानं सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विम्याचं प्रकरण समोर आलं. तत्कालीन बँकेचे संचालक स्वराजसिंह परिहार यांनी ते प्रकरण उघडकीस काढलं आणि त्या प्रकरणात आरोप केले. त्या आरोपामध्ये तत्कालीन बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना त्या परभणीला येण्यास मनाई केलेली होती, बंदी घातलेली होती कोर्टाने आणि त्या प्रकरणाचं अजून ते प्रकरण काही मिटलेलं नाही. ते प्रकरण थंड बसत्यात आहे. बोर्डीकर भाजपामध्ये गेले आणि म्हणून त्या प्रकरणाची चौकशी पुढे काही झालेली नाही. ते प्रकरण शांत होते नाही होते तोच. आता नव्याने एक प्रकरण समोर आलेलं आहे. अनुकंपा धर्तीवर या कर्मचाऱ्यांच्या वारसाला त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी देण्याचा प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा बँकेचे संचालक, त्याचप्रमाणे विद्यमान पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी हे प्रकरण महाराष्ट्र शासनाच्या सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लावून धरलं आणि विशेष म्हणजे सहकार मंत्री पाटील यांनी ह्या प्रकरणामध्ये घोटाळा झाला असल्याचं मान्य करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती देखील नेमणूक करून त्याची चौकशी लावलेली आहे. आता या सगळ्या चौकशीमध्ये काय काय प्रकरण बाहेर येतं हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या देखील अध्यक्षपदावर कारवाई झाली होती. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते अध्यक्षपद त्यांना बहाल केलेलं आहे आणि अशा प्रकरणामध्ये आता ह्या प्रकरणामध्ये नेमकं सरकार, सहकार खातं काय कारवाई करतं, ही चौकशी किती निष्पक्षप्रमाणे होते का पुन्हा पहिल्यासारखंच 88च्या कलमाखाली झालेल्या चौकशा, भीमा घोटाळ्याची चौकशी ही जशी थंड बसत्यात गेली तशी ही चौकशी थंड बसत्यात जाते की काय. मात्र ही चौकशी किंवा हे प्रकरण सरकारमधले विद्यमान आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारचे आमदार, त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमदार राजेश विटेकर यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असल्यामुळे याला वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. हे झालं समोर आलेले घोटाळे. मी जर सांगितलं की घोटाळ्यांचा अड्डाच झालेला आहे. त्याच्यामध्ये आणखी एक चर्चा आता ह्या चौकशी जेव्हा लागली, चौकशीच्या निमित्तानं याचं सावट जेव्हा या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिसतंय की या चौकशीमध्ये आता काय होतंय, तर एक आणखी चर्चा सुरू झालेली बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये की जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान या बँकेच्या सभासदांच्या नावावर डिमांड टाकून ते पैसे परस्पर उचलून निवडणुकीमध्ये कोणीतरी वापरले आणि त्या सभासदांना त्याची आतापर्यंत त्याचा गंधही नाहीये. जेव्हा त्या सभासदांना रिकव्हरीच्या नोटीस येतील त्यावेळेस हे प्रकरण उघडकीस येईल. मात्र
अधिकारी आणि कर्मचारी आजच धास्तावलेले आहेत की ही जी राज्य सरकारने चौकशी समिती उच्चस्तरीय लावलेली आहे, या चौकशी समितीसमोर जर हे प्रकरण देखील समोर आलं तर आणखी कोणाकोणावर गंडांतर येईल हे सांगणं आता तरी घाईचं ठरणार आहे. मात्र अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमधून अशा पद्धतीनं रोकड पैसे काढून सभासदांच्या नावाने त्या डिमांड टाकून पैसे रोकड काढून ती कुठल्या तरी नेत्याच्या हवाली करण्यात आली आणि तो पैसा निवडणुकीमध्ये वापरला गेला, अशा प्रकारची चर्चा ही बँक कर्मचारी विशेष करून मॅनेजर स्तरावरच्या व्यवस्थापक स्तरावरच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय आणि ते लोक धास्तावलेले दिसत आहेत. अर्थात JNCCT न्यूज ह्या प्रकरणाचं किंवा ह्या बाबतीचा कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे सगळे घोटाळे बघून घोटाळे होत असताना मात्र संचालक मंडळ पुन्हा पुन्हा तेच संचालक निवडून येतात. या बाबतीत देखील काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या MD पदावर जे कर्मचारी नेमले जातात त्या MD पदावर जबाबदार व्यक्ती सरकारनं नेमला पाहिजे आणि जो की IAS लेवलचा असला पाहिजे. त्याचप्रमाणे तो रिझर्व्ह बँकेत किंवा शासकीय बँकेमध्ये रिटायर्ड असला तरी मॅनेजर लेवलचा, अशा पद्धतीचा त्याची वेगळी नेमणूक प्रक्रिया शासनानं हातात घेतली पाहिजे. नाहीतर मग हेच कर्मचारी प्रमोशन होत होत MD पर्यंत जातात आणि मग त्या संचालक मंडळाच्या अध्यक्षाच्या ओझ्याखाली ते म्हणेल तिथे सह्या करतात. शेवटी जेव्हा चौकशा येतात तेव्हा अडकतात कर्मचारी आणि अधिकारी. हे संचालक मंडळ नावानिर्वाह निघून जातं. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे, आता नव्यानं जे प्रकरण समोर आलेलं आहे की अनुकंपा धर्तीवर काही कर्मचाऱ्यांची काही सेवाकाल अल्प राहिलेला असताना त्यांनी आजारी दाखवून खोटं प्रमाणपत्र द्यायचं आणि अनफिट करायचं आणि मग त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी अनुकंपा तत्वावर नोकरी लावायचा, अशा प्रकारचा हा जो आहे नवीन फंडा या संचालक मंडळानं शोधून काढलेला आहे. आणि जर हे अशा प्रकारचं प्रकरण झालेलं असेल तर याला केवळ बँकेचे कर्मचारी आणि अधिकारीच जबाबदार नाहीत, सर्वप्रथमतः त्या बँकेचं संचालक मंडळ त्याला जबाबदार असते आणि म्हणून हा एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे असं आम्हाला तरी वाटते. आणि मग हे प्रकरणी आता महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे, याची चौकशी नेमलेली आहे. या चौकशीमधून काय काय समोर येतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी बँकेचा पैसा वापरला गेला ही जी कुजबूज सुरू आहे हे देखील तथ्य या निमित्ताने समोर यावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. या होळी सणानिमित्त आपणा सर्वांना, आमच्या सर्व दर्शकांना या होळी सणाच्या आणि रंगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या होळीमध्ये सर्वांचा अहंकार, सर्वांचे दुर्गुण त्या होळीसोबत जळून जावोत. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधानाचे सप्तरंग वर्षभर उधळत राहोत हीच शुभेच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. नमस्कार.